असं म्हटलं जातं की देवाची लीला ही सहजासहजी कोणालाही समजत नाही आणि ती समजण्यासाठी माणसाला भक्ती, विश्वास, श्रद्धा आणि त्याचबरोबर संयमही ठेवावा लागतो. मित्रांनो, टॉक्स विथ शीतल मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एका छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून देवाचे प्लॅन्स कशा प्रकारे वर्क करता हे समजवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि यातून तुम्हाला नक्की शिकायला मिळेल की तुमच्या आयुष्यात आज ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याच्या मागे देवाचे नक्की काय प्लॅन आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. एक दिवस ना, एक यमराज त्यांच्या एका देवदूताला एका मुलीचा आत्मा आणण्यासाठी पृथ्वी लोकावरती पाठवतो आणि तो देवदूत त्या यमराजाची आज्ञा ऐकतो आणि पृथ्वी लोकावरती येतो आणि बघतो तर काय, त्या बाईला 3 मुली होत्या आणि त्या बाईचा मृत्यू झालेला होता आणि तिचा आत्मा ह्या देवदूताला यमदूतापर्यंत पोहोचवायचा होता. परंतु तेथील सर्व प्रसंग बघून त्या देवदूताला खूपच वाईट वाटतं आणि तो त्या मुलींच्या डोळ्यातील वेदना, आईबद्दल असलेलं प्रेम बघून त्याचं मन अतिशय हळवं होतं आणि तो त्या स्त्रीचा आत्मा न घेताच यमदूताकडे निघून जातो आणि यमदूताला सांगतो की मला माफ करा, आज मी तुमचं काम नाही करू शकलो, कारण की आज मला एका आईचा आत्मा आणायला तुम्ही पाठवलं आणि त्या 3 मुलींच्या वेदना बघून माझं मन अतिशय भारावून गेलं आणि माझी मात्र हिंमतच झाली नाही की तो आत्मा माझ्यासोबत घेऊन यावा. यावरती यमराज त्याच्यावरती अतिशय चिडता आणि त्याला बोलतात की तू माझ्यापेक्षा ज्ञानी झालास, तुला माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे का की कोणाला आणायचं, कोणाला नाही आणायचं, कोणाला आयुष्य द्यायचं, कोणाला नाही द्यायचं, या गोष्टी तुला अजून कळत नाहीत आणि तरीही तू तुझी मनमानी केलीस, याची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार. त्यावरती तो देवदूत यमराजांची माफी मागतो, पण यमराज मात्र म्हणतो की नाही, प्रत्येक चुकीची शिक्षा ही मिळायला हवी आणि त्यातून तुला शिकताही येईल की मला काय म्हणायचं आहे. असं म्हणून तो देवदूत पृथ्वी लोकावरती जातो आणि अतिशय एक गरीब आणि रस्त्यावरती भिकाऱ्याचं रूप तो घेतो आणि तिथे गेल्यानंतर त्याला यमराजांनी असा उशाप दिलेला असतो की जेव्हा तू 3 वेळा हसशील तेव्हा तू या पृथ्वी लोकावरून परत आपल्या वेशात येशील, असं त्याचा एक तो शाप असतो. तिथे तो अतिशय गरिबीमध्ये रस्त्यावरती झोपलेला असतो आणि बाजूनेच त्याच्या एक कारागीर जात असतो. तो कारागिराला त्याची फार दया येते आणि तो कारागीर त्याच्याकडे असलेल्या पैशातून एक ब्लँकेट घेतो आणि त्या माणसाला देतो. तो कारागीर एक चप्पल बनवणारा असतो आणि तोही जेमतेम पैसे त्याच्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी कमवत असतो. तरीही त्याला त्याची दया येते आणि तो त्याला घरी घेऊन जातो. घरी गेल्यानंतर त्याची बायको त्याला म्हणते की तुम्ही हे काय केलं, जे पैसे तुम्ही मुलांना नवीन कपडे आणण्यासाठी कमवले होते तुम्ही या माणसाच्या वरती खर्च केले, याला ब्लँकेट दिलं, याच्यासाठी कपडे घेतले, माझ्या मुलांचं काय, असं म्हणून ती बायको त्याच्यावरती अतिशय चिडते. परंतु हे सगळं ते दोघंही शांततेत ऐकून घेतात. परंतु त्या कारागिराच्या बायकोला हे कुठे माहिती असतं की आपल्या घरात साक्षात देवदूत आला आहे आणि हाच आपल्याला एक दिवस श्रीमंत बनवणार आहे. आणि तो देवदूत त्या दोघांचेही भांडणं बघून हसतो. त्यावरती तो माणूस म्हणतो की तुम्ही का बरं हसताय. त्यावरती तो देवदूत म्हणतो की तुला कळेल हळूहळू. असंच त्या कारागिराला त्याची दया येते आणि तो त्याला त्याच्याकडेच कामगार म्हणून ठेवून घेतो आणि तो देवदूत अतिशय सुंदर चप्पल आणि बूट बनवू लागतो आणि त्याची ख्याती पूर्ण राज्यभर पसरते आणि त्याची ख्याती राज्याच्या राजापर्यंत देखील जाते. मग त्या राज्यातील राजाही ठरवतो की मला एक छान प्रकारे बूट बनवायचे आहे आणि मी ते याच्याकडूनच बनवून घेणार. अशा प्रकारे तो राजा त्याच्या सेवकांना सांगतो की तुम्ही माझ्यासाठी बूट बनवून घ्या आणि ते मला ह्याच कारागिरापासून बनवून घ्यायचे आहे. सेवक त्याच्याकडून एक चामडं घेऊन येतो आणि त्या कारागिराकडे येतो आणि त्याला सांगतो की तू याचे खूप छान बूट बनव आणि आमच्याकडे हे एवढंच चामडं आहे आणि याच्यातच आम्हाला बूट बनवून हवे आहे.
पण याची चप्पल नाही बनली पाहिजे, याचे बूटच बनले पाहिजे. कारण की आमच्याकडे अशी प्रथा आहे की चप्पल ही मेलेली लोक घालतात, त्याच्यामुळे याचे बूटच बनले पाहिजे. अशी अट घालून तो सेवक निघून जातो आणि हा कारागीर त्या देवदूताला सांगतो की तू याचा खूप छान बूट बनव आणि याचा बूटच बनव, कुठलीही चूक न होता, कारण की हा राजाचा आहे आणि आपल्याला त्याला खूप छान बूट बनवून द्यायचे आहे आणि याची चप्पल बनली नाही पाहिजे. असं सांगून तो कारागीर निघून जातो. पण देवदूत मात्र त्याची चप्पल बनवतो. आणि असंच काही दिवसांनी तो सेवक त्यांच्याकडे येतो आणि तो ती चप्पल बघून अतिशय चिडतो. तो त्याला सांगतो की तुला 1000 वेळा सांगितलं होतं की याचे बूटच बनले पाहिजे आणि हे चामडं एवढंच आमच्याकडे शिल्लक होतं आणि हे अतिशय किमती आहे. असं म्हणून तो सेवक त्याला मारायला लागतो आणि तितक्यातच राजाचा दुसरा सेवक तिकडनं पळत येतो आणि तो म्हणतो, अरे आम्हाला ना त्या चामड्याचे बूट नाही, चप्पल हवी आहे. हे ऐकून तो सेवक थोडासा हादरून जातो. तो म्हणतो का? तर म्हणतो की राजाचा आत्ताच मृत्यू झाला आहे आणि त्याच्या मृत्यूसाठी आता त्याला चप्पल हवी आहे, बूट नकोय. ते दोघं काहीही विचार न करता ती चप्पल उचलतात आणि घेऊन जातात. त्यावरती तो देवदूत दुसऱ्यांदा हसतो. तो कारागीर त्याला पुन्हा विचारतो, तुला अशा याच्यातही हसू का येतंय? त्यावरती तो देवदूत पुन्हा म्हणतो की काही दिवस थांब, तुला सर्व गोष्टी कळतील. दुसऱ्या दिवशी तिथे एक म्हातारी आजी येते आणि तिच्यासोबत 3 मुली असतात. त्या 3 मुलींमध्ये एका मुलीचं लग्न असतं आणि त्यांना त्या मुलीच्या लग्नासाठी एक चप्पल बनवून घ्यायची असते. त्यावरती तो कारागीर त्यांना सगळ्या गोष्टी विचारतो. त्यावरती ती आजी म्हणते की या मुलींची आई लहान वयातच गेली होती आणि मीच त्यांना सांभाळलं आणि ती तीच आई होती जिला नेण्यासाठी हा देवदूत आलेला होता आणि ती गेल्यानंतर ही बाई त्या मुलींचा सांभाळ करते आणि आज ज्या मुलीचं लग्न असतं ती अतिशय श्रीमंत घरात जाणारे असते. हे ऐकून तो देवदूत पुन्हा हसतो आणि तोही तिसऱ्यांदा हसतो आणि त्याचा शाप संपतो. त्यावरती तो कारागीर पुन्हा त्याला विचारतो की आता का हसतोयस, ते तरी सांग. त्यावेळेस तो देवदूत त्याला घडलेली सगळी हकीकत सांगतो आणि ते सांगून तिथून निघून जातो आणि तो कारागीर अतिशय श्रीमंत बनतो. मित्रांनो, या छोट्याशा गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात आली की देवाचे प्लॅन हे आपल्या प्लॅनपेक्षा खूप मोठे असतात. कदाचित त्या 3 मुलींची आई आज त्यांच्याबरोबर असती तर त्यांना गरिबीतच आयुष्य काढावं लागलं असतं आणि असंच कुठेतरी एखाद्या गरीब घरात त्यांचं लग्न झालं असतं. परंतु त्यांची आई गेल्यानंतर ह्या म्हातारीने त्यांना सांभाळलं, त्यांना शिक्षण दिलं आणि आज त्या खूप मोठ्या घरामध्ये लग्न करून जात आहेत. त्यामुळे मित्रांनो, देवाच्या प्लॅनवरती विश्वास ठेवा. जेव्हा ती तुमच्या हातून एखादी गोष्ट काढून घेतो ना, तेव्हा तुमची ओंजळ रिकामी करत असतो तुम्हाला खूप काही देण्यासाठी. त्या मुलींनाही आई गेली, परंतु त्या म्हातारीकडून शिक्षण, पैसा, त्याचबरोबर आईचं प्रेमही मिळालं आणि आज त्यांचं लग्नही अतिशय चांगल्या घरात होतंय. मित्रांनो, देवाचा प्रत्येक प्लॅन हा आपल्याला आज समजत नसतो, पण त्याचा पुढचा उद्देश हा काहीतरी खूप चांगला असू शकतो. हा आपण विश्वास नेहमी ठेवला पाहिजे. आज एखादी गोष्ट हातातून गेली म्हणून रडत बसू नका. कदाचित खूप मोठी गोष्ट आणि खूप मोठा देवाचा प्लॅन तुमच्यासाठी वाट बघत असेल. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि देवावरती आणि देवाच्या प्लॅनवरती विश्वास ठेवा आणि स्वतःचं धैर्य आणि हिंमत हरू नका.